नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं NG मॅथ क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आपण आज BMC भरती 2024 साठी अतिशय महत्त्वपूर्ण अतिशय इम्पॉर्टंट असं TCS पॅटर्ननुसार गणित व बुद्धिमत्ता या ठिकाणी आपण पाहणार आहोत। आता BMC भरती म्हणजेच कोणती भरती, तर मुंबई महानगरपालिकेची भरती। मित्रांनो, भरपूर जागा आहेत, 1846 जागा आहेत आणि ही काही अतिशय सुवर्ण संधी आहे। म्हणजे ज्या मुलांचे रिझल्ट थोड्या मार्कवरून गेलेले आहेत, तलाठी असेल, आता झेडपीचे आरोग्य सेवक सेविका असेल, ग्रामसेवक असेल, हे जे बाकीचे पदाचे रिझल्ट ज्यांचे थोड्या मार्कवरून गेले आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी काय आहे, अतिशय सुवर्ण संधी आहे। त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांचे फॉर्म भरायचे राहिले होते किंवा तेव्हा शैक्षणिक पात्रता नव्हती किंवा आता नवीनच अभ्यास चालू केला आहे, अशासाठी सुद्धा काय असणार आहे, अतिशय महत्त्वपूर्ण अशी जाहिरात असणार आहे। का तर 1846 जागा आहेत। त्याचबरोबर अजून एक महत्त्वाचं की या ठिकाणी BMCचं जे ग्रेड बी आहे मित्रांनो, हे पदाचं नाव जरी क्लर्क असलं किंवा लिपिक असलं किंवा सहाय्यक असलं तरी या ठिकाणी तुम्हाला जे तलाठ्याचं पेमेंट आहे ते पेमेंट तुम्हाला या ठिकाणी काय भेटणार आहे, हे लक्षात ठेवा। म्हणजे S8चा जो स्केल आहे 25500 हा स्केल तुम्हाला या ठिकाणी BMC मध्ये काय असतो, लागू असतो। ठीक आहे, मग या ठिकाणी आज आपण काय करणार आहोत की TCS ने जे गणित व बुद्धिमत्तावरती प्रश्न विचारले, आता तुम्हाला माहिती आहे परीक्षा कोण घेणार आहे, तर TCS घेणार आहे। मग आपल्याला अभ्यास करताना काय करावं लागेल की जे प्रश्न TCS ने विचारलेत किंवा जसे प्रश्न काय TCS विचारतं, आपल्याला अशाच प्रश्नांचा काय करावं लागणार आहे, आपल्या अभ्यासामध्ये समावेश करावा लागणार आहे, सर्वांमध्ये समावेश करावा लागणार आहे। ठीक आहे, आता त्यांनी सिलेबसमध्ये काय सांगितलंय पहा, तुम्ही जर सिलेबस पाहिला असेल तर त्यांनी फक्त या ठिकाणी बुद्धिमत्ता हा एकच शब्द सिलेबसमध्ये दिलेला आहे। मग या ठिकाणी आपण फक्त बुद्धिमत्तेचीच तयारी करायची का, तर अजिबात नाही मित्रांनो। तुम्हाला या ठिकाणी बुद्धिमत्ता आणि गणित या दोन्ही गोष्टीची काय करायची, तयारी करायची। या दोन्ही गोष्टी काय आहेत मित्रांनो, एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत। म्हणजे जरी गणित विचारलं तर त्याच्यामध्ये बुद्धिमत्ता आलीच आणि जरी बुद्धिमत्ता विचारलं तरी त्याच्यामध्ये काय गणित आलंच। ओके, त्याच्यामुळे तुम्हाला या ठिकाणी दोन्हीचाही महत्त्वाचे चॅप्टर आहेत, त्याचा काय करायचा, अभ्यास करायचा आहे। आता या ठिकाणी आजचे प्रश्न मी आधीच सांगितलं, TCS ने जे विचारलेले प्रश्न आहेत। मग आता TCS ने कुठे विचारलेले प्रश्न आहेत हे आपण आज घेतलेले, तर हे तलाठी परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न आहेत। आता अलीकडे 4,500 जागाची तलाठी भरती घेतली, कोणी घेतली, TCS ने घेतली। मग त्यांनी जसे प्रश्न विचारले होते तेच प्रश्न आपण या ठिकाणी काय केलेत, घेतलेले आहेत। म्हणजे हे प्रश्न मी माझ्या मनाने घेतलेले नाहीत, आपण TCS ने विचारलेलेच प्रश्न घेतलेले आहेत। आणि तुम्हाला माहिती आहे TCSचा पॅटर्न ठरलेला आहे, जसं आतापर्यंत विचारत आले तसंच काय होणार, इथून पुढे सुद्धा ते विचारणार आहे। ठीक आहे, मग या ठिकाणी मी तुमचा जास्त वेळ घेत नाही, जास्त टाइमपास करत नाही, आपण एवढे 2 मिनिटं पण बोलत नाही। पण आज आपला BMC संदर्भातला पहिलाच व्हिडिओ आहे। मग बऱ्याच मुलांना माहीत नसतं सर सिलेबस काय आहे वगैरे काय आहे, तर या ठिकाणी तुम्हाला गणित व बुद्धिमत्ता सिलेबस असणार आहे। याचे तुम्हाला 25 प्रश्न असणार आहेत आणि हे 25 प्रश्न तुम्हाला काय मित्रांनो 50 मार्कासाठी असणार आहेत। म्हणजे या 50 पैकी जर तुम्ही 45 प्लस मार्क, म्हणजे 45 प्लस म्हणजे 46 प्लस मार्क काय तुम्ही या ठिकाणी सहज घेऊ शकता मित्रांनो। आणि जर तुमचं काम व्हायचं असेल तर एवढे मार्क तुम्हाला घ्यावाच लागणार आहेत। इव्हन मी तर म्हणून काही मुलं अशी आहेत की ज्यांनी तलाठी भरतीला सुद्धा काय आपल्या लेक्चरमधून अभ्यास करून आउट ऑफ मार्क घेतलेले आहेत। आपल्या टेस्ट सिरीजचा लाभ घेणारे म्हणा, नोट्सचा लाभ घेणारे म्हणा, अशा जवळपास 200 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचं काय तलाठी भरतीमध्ये सिलेक्शन झालेलं आहे। आणि त्यांनी सांगितलं की सर आम्हाला गणित व बुद्धिमत्तामध्ये काय जवळपास पैकीच्या पैकी मार्क या ठिकाणी पडलेले आहेत। ठीक आहे, चला आजचा पहिला प्रश्न बघूया आपला काय आहे, दशादशे 20 दराने 3000 रुपयाचे 3 वर्षाचे सरळ व्याज किती। आता इथं आपल्याला काय विचारलंय, सरळ व्याज विचारलंय। आपली दररोजची मेथड, आता एक सध्या तलाठी भरती झाल्यापासून आपले व्हिडिओ येत नव्हते, माझे वैयक्तिक कामं असतील त्याच्यामुळे येत नव्हते आणि भरतीही नव्हती। आता आपली भरती आली, व्हिडिओ चालू केलेत, दररोज एक व्हिडिओ येणार। जे जुने पाहणारे आहेत आपले त्यांना माहिती आहे आपण काय करत असतो, सोप्याकडून अवघडाकडे जातो। म्हणजे आपलं पहिले प्रश्न काय असतात, जे सोपे प्रश्न आलेले आहेत ते आपण घेतो। मग आता हे सोपे प्रश्न अभ्यास करायचे नसतात का, तर सोप्या प्रश्नाचा सुद्धा अभ्यास करायचा असतो का, तर ते परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असतात। आपलं जे बेसिक आहे ना, हे बेसिक कुठं कव्हर होतं आपलं, तर हे बेसिक सोप्या प्रश्नामध्येच होतं। आणि तुम्ही आतापर्यंत कुणालाही विचारलं असेल अभ्यास कसा करावा, तर तो पहिलं तुम्हाला काय सांगतो, बेसिक व्यवस्थित करा। म्हणजे जर हे सोपे प्रश्न तुम्हाला आले तर तुम्हाला कितीही अवघड प्रश्न विचारला तुम्ही 100% सोडू शकता। ठीक आहे, मग आता या ठिकाणी आपल्याला काय सरळ व्याजावरती प्रश्न आहे। मी पहिल्यापासून सांगत आलोय, ज्यावेळेस तुम्हाला सरळ व्याजावरती प्रश्न येईल तुम्हाला त्यावेळेस फक्त एक काय करायचं, सूत्र डोक्यामध्ये ठेवायचं आहे। सूत्र काय आपलं, सरळ व्याज, सरळ व्याज बरोबर काय आहे, मुदक। आता मुदक म्हणजे काय याचा अर्थ सांगतो। आता मी इथं शॉर्टकटमध्ये लिहिलंय, तुम्ही नोट्समध्ये लिहिताना काय लिहा, पूर्ण लिहा। मु म्हणजे काय, मुद्दल, द म्हणजे काय, दर, आणि क म्हणजे काय,
तर कालावधी आणि छेदामध्ये काय घ्यायचं आपल्याला 100 घ्यायचे. फक्त एवढंच आपलं काय आहे सूत्र आहे. मुदक छेद 100 सरळ व्याज बरोबर मुदक छेद 100 एवढं आपलं सूत्र आहे. तुम्हाला सूत्रामध्ये काय करायच्यात किमती टाकायच्या, तुमचं उत्तर तुम्हाला आपोआप मिळून जाईल. मग या ठिकाणी आपल्याला काय विचारलंय सरळ व्याज विचारलंय. मग जे विचारलंय ते काय घ्यायचं असतं x घ्यायचं असतं. मग या ठिकाणी आपलं काय होईल x बरोबर काय होईल मुद्दल किती आहे आपली मुद्दल आहे आपली 3000 रुपये. मग x बरोबर काय होईल 3000 गुणिले काय होईल दर किती आहे पहा बरं आपला द म्हणजे काय आहे दर किती दर आहे तर शेकडा 20 आहे म्हणजे 20% आपला काय आहे मित्रांनो दर आहे. मग 20 आणि गुणिले काय होईल कालावधी किती कालावधी आहे तर कालावधी हा 3 वर्षाचा आहे. मग या ठिकाणी काय होईल गुणिले 3 आणि छेदामध्ये किती 100. पहा मित्रांनो तुम्ही फक्त एवढं लिहिलं ना तर चुटकीसरशी आपलं उत्तर येऊन जाते. आणि TCSने विचारलेला प्रश्न आहे, मी मनाने घेतलेला प्रश्न नाही हे लक्षात घ्या. ओके. मग या ठिकाणी काय होईल हे 2 शून्य कट होतील हे 2 शून्य कट होतील. ओके. मग काय होईल x बरोबर काय होईल पहा 30 गुणिले 20 आहे 3 दुने किती होईल 6. हे पुढचे हा एक शून्य आणि हा एक शून्य हे 2 शून्य काय होईल जशाच तसे गुणिले किती हे पुढचे 3. मग काय होईल पुन्हा गुणाकार केलात काय होईल सावित्रिक किती 18 आणि पुढचे 2 शून्य जशाच तसे म्हणजे काय होईल 1800 किंवा 1800 हे आपलं काय होईल या ठिकाणी आपलं उत्तर येईल. पहा बरं ऑप्शनमध्ये आपल्याला 1800 पर्याय कुठे मित्रांनो तर पहा ऑप्शन क्रमांक 4 आपल्याला काय आहे 1800 दिलेला आहे. तुम्हाला फक्त काय करायचं आहे एवढं सूत्र लिहून घ्यायचं. एवढं सूत्र जर तुम्ही लिहून घेतलं पाठ केलं तर तुमचं सरळ व्याज याच्यावरती तुम्हाला काहीही प्रश्न विचारू द्या, भरपूर प्रश्न घेतलेत आपण, काहीही विचारू द्या तुमचं उत्तर काय होणार 100% मित्रांनो बरोबरच येणार. ओके. पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न क्रमांक 2 आहे पहा. आणि जवळपास TCSने प्रत्येक परीक्षेमध्ये 2 प्रश्न काय विचारले होते मित्रांनो सरळ व्याजावरती विचारले होते. 2 प्रश्न म्हणजे किती मार्क आहेत 4 मार्क आहेत. मग तुम्ही फक्त एवढं सूत्र जर डोक्यात ठेवलं सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले कालावधी तर तुमचे काय होणार आहेत 4 मार्क या ठिकाणी 100% परफेक्ट बरोबर होणार आहेत. ओके. मग दुसरा प्रश्न काय बघा दशादशे 12.5% दराने 4000 रुपयाचे 5 वर्षाचे सरळ व्याज किती. आता प्रश्न वाचताना ना सगळ्यात आधी काय करायचं मित्रांनो आपल्याला विचारलंय काय हे समजून घ्यायचं. आता इथं काय विचारलंय आपल्याला सरळ व्याज काढायला लावलं. ओके. सरळ व्याज किती असं आपल्याला विचारलेलं आहे. प्रश्न व्यवस्थित वाचलाय आपण. मग आपलं सूत्र काय आहे आता पुन्हा लिहायची गरज नाही पण एकदा लिहितो मी जेणेकरून तुमच्या काय होईल डोक्यात येईल. काय सूत्र आपलं सरळ व्याज. तुम्हाला पद सुद्धा गणित सोडवताना सूत्र लिहायची गरज नाही. सूत्र कुठं पाहिजे तर ते आपल्या डोक्यामध्ये फिट पाहिजेत. मग सरळ व्याज बरोबर काय आहे मुद्दल गुणिले दर गुणिले काय आहे तर गुणिले आहे कालावधी आणि छेदामध्ये किती घ्यायचेत आपल्याला 100. आता लगेच एखादं म्हणून सर हे 100 कुठून घेतले बाबा हे सूत्र आहे. काही सूत्र जसे आहेत तसेच आपल्याला डोक्यामध्ये पाठ ठेवावा लागतात. ओके. मग काय होईल पहा बरं सरळ व्याज विचारले म्हटलं ते काय घ्यावं लागेल x बरोबर काय आहे मुद्दल किती आहे आपली मुद्दल आहे 4000 रुपये. ठीक आहे 4000 घेऊ. आपल्याला काय जसं गणितात असेल तेच घ्यायचे आपल्याला. दर किती आहे पहा आता इथं त्यांनी काय केलंय दर आपल्याला पॉईंटमध्ये दिलेला आहे 12.5. TCSने काय केलं पहा म्हणजे तुम्हाला सांगितलं ना मी सगळेच गणित सरळ सोपे विचारत असं नाही. दर काय केलं त्यांनी इथं पॉईंटमध्ये दिलाय. मग काय आहे 12.5. ठीक आहे. बरं पुढं काय आपला कालावधी किती दिलाय पहा बरं या ठिकाणी कालावधी आपल्याला दिलाय 5 वर्ष. मग या ठिकाणी काय होईल गुणिले 5 छेदामध्ये किती घ्यायचे आपल्याला सूत्रानुसार छेदामध्ये 100. ठीक आहे. मग काय होईल हा शून्य हा शून्य हा शून्य हा शून्य हे 2 शून्य काय होतील कट होतील. ठीक आहे. मग आता काय राहिलं पहा x बरोबर काय राहिलं 40 गुणिले 12.5 राहिलं. आता इथं काय आहे पॉईंट आहे. हा जर आपल्याला पॉईंट घालायचा असेल तर काय होईल आपला गुणाकार आहे म्हणलं काय होईल हा शून्य कट होईल आणि हा पॉईंट सुद्धा काय होईल कट होईल. मग काय राहील आपल्या या ठिकाणी 4 गुणिले 125 बरोबर किती राहील सॉरी गुणिले 5 राहील. काय 4 बरोबर 125 गुणिले 5 राहील. मग x बरोबर काय होईल पहा 4 गुणिले 125 किती होईल 125 चौक किती 500 गुणिले किती आहे 5 आहे. मग x बरोबर काय होईल 5 गुणिले 5 किती 25 पुढचे 2 शून्य जशाच तसे म्हणजे किती 2500. पहा बरं 2500 कुठं ऑप्शन आपल्याला पहा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक पहिलाच आपल्याला काय दिलेला आहे 2500 दिलेला आहे. आता या गणितामध्ये त्यांनी लेवल कुठं वाढवली तर फक्त आपल्याला इथं काय केलं दर जो आहे हा काय दिला पॉईंटमध्ये दिला आणि भरपूर गणित TCSने काय केलं होतं पॉईंटमध्ये दिले होते. त्यांनी कुठं कुठं चेंज केलं तुम्हाला सांगतो. इथं दरामध्ये चेंजेस केलं पॉईंटमध्ये दिले
त्याच्यानंतर इथं जो कालावधी आहे ना, हा तर इथं किती पहा 5 वर्षाचा आहे. त्यांनी काही ठिकाणी कशामध्ये दिला हा कालावधी, इथं वर्षात आहे, त्यांनी काय केलं महिन्यामध्ये दिला, काही ठिकाणी दिवसामध्ये दिला. आता हे जसं महिन्यामध्ये दिला दिवसामध्ये दिला तर काय होतंय, गणिताची थोडी पद्धत बदलते. मग हे तुम्हाला मी काय करणार आहे, स्पष्ट करणार आहे. ठीक आहे, बघूया पुढचा प्रश्न. त्याच्या अगोदर मित्रांनो एक छोटीशी पण अतिशय महत्त्वपूर्ण अशी सूचना मित्रांनो, आपण BMC भरतीसाठी म्हणजे मुंबई महानगरपालिकेची जी भरती आहे याच्यासाठी अतिशय इम्पॉर्टंट अशी टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे. आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य म्हणजे काय आहे मित्रांनो, तर ही TCS पॅटर्ननुसार टेस्ट सिरीज आहे. आणि आपली टेस्ट सिरीज काय असते, महाराष्ट्रातील सर्वात दर्जेदार अशी आपली टेस्ट सिरीज असते. आपण सिलेबसला धरून टेस्ट सिरीज बनवलेली असते. आपण तलाठी भरतीसाठी टेस्ट सिरीज केली होती आणि त्या टेस्ट सिरीजचा जवळपास हजारो विद्यार्थ्यांना काय झालं या ठिकाणी फायदा झालेला आहे. 200+ विद्यार्थी तर आपले मेरिटमध्ये आलेले आहेत आणि भरपूर असे विद्यार्थी आहेत की ज्यांचा रिझल्ट 4 मार्कवरून गेला, 5 मार्कवरून गेला, 2 मार्कवरून गेला, भरपूर आहेत. तुम्हाला जर मेसेज दाखवले मी तर एक त्याच्यावरती आपला 30-35 मिनिटाचा व्हिडिओ होऊन जाईल एवढे आहेत. ओके, मग या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला काय भेटेल, तर तुम्हाला 10 टेस्ट पेपर भेटतील, म्हणजेच तुम्हाला 1000 अतिशय IMP असे क्वेश्चन्स भेटतील. आणि हे क्वेश्चन्स तुम्हाला काय भेटतील, ॲन्सर की सहित दिली जाईल. म्हणजे तुम्हाला याची उत्तर सूची सुद्धा दिली जाईल, तुम्हाला याला त्याला उत्तरं विचारायची गरज नाही. ठीक आहे, त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, फ्रीमध्ये आपण याच्यासोबत अतिशय IMP अशा नोट्स देत आहोत. आता या नोट्समध्ये कोणकोणते विषय असतील पहा, मराठी विषय असेल, इंग्रजी असेल, TCS पॅटर्ननुसार गणित व बुद्धिमत्ता असेल, त्याचबरोबर इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, सायन्स आणि इकॉनॉमीच्या सध्या अवेलेबल नाही त्या नोट्स आपल्याकडे. आणि याच्यावरती परीक्षेमध्ये जास्त प्रश्न पण याच्यामध्ये येत नाहीत. तलाठी भरतीला तुम्ही पाहिलं असेल मोस्टली सायन्सवरती एखादा प्रश्न आला होता आणि इकॉनॉमिक्सवरती तर प्रश्न आलेही नव्हते. काही बॅचला एखादा प्रश्न आला होता. ठीक आहे, पण त्यासुद्धा सध्या आपल्याकडे अवेलेबल नाहीत, पण आपण लवकरच त्यासुद्धा काढणार आहोत. ठीक आहे, मग या सगळ्यांची प्राईस किती आहे मित्रांनो, तर 150 रुपये याची प्राईज आहे. त्याच्यामध्ये सुद्धा आपली मित्रांनो नेहमीप्रमाणे आपली ऑफर चालू आहे. जर तुम्ही आज ही टेस्ट सिरीज घेतली तर ही तुम्हाला मित्रांनो फक्त आणि फक्त काय होणार आहे, 99 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज पडणार आहे. मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर आम्हाला टेस्ट सिरीज घ्यायची पण हे 99 रुपये कुठं पाठवायचे, तर कुठं पाठवायचे मित्रांनो, तुमच्याकडे गुगल पे असेल, फोनपे असेल, Amazon असेल, Paytm असेल, या ठिकाणी आपला नंबर आहे 9689141630. हा आपला नंबर आहे. या नंबरवरती तुम्हाला काय करायचं, 99 रुपये पे करायचे आहेत. आणि तुम्ही जे 99 रुपये पे केले त्याचं तुम्हाला काय करायचं आहे, एक स्क्रीनशॉट काढायचा आहे. आणि हा स्क्रीनशॉट मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, व्हॉट्सॲपला शेअर करायचा आहे. आपला व्हॉट्सॲपचा नंबर कोणता आहे, तर हाच आपला व्हॉट्सॲप नंबर आहे 9689141630. हाच आपला व्हॉट्सॲप नंबर आहे. याच्यावरती तुम्हाला पैसे पाठवल्याचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर तुम्हाला 5 मिनिटाच्या आतमध्ये काय होईल, तुम्हाला सगळं मटेरियल या ठिकाणी प्रोव्हाइड केलं जाईल. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न क्रमांक 3 आहे. पहा आता प्रश्न तुम्हाला वाचायला छोटा दिसेल पण प्रश्नाची पद्धत बदललेली आहे, प्रश्नाचा पॅटर्न बदललेला आहे. पहा काय विचारले, पहा आता या ठिकाणी दशादशे 5 दराने 5000 रुपयाची 5 वर्षाची रास किती, काय विचारलंय, रास किती विचारलंय. म्हणून मी तुम्हाला काय सांगतोय, प्रश्न तुम्हाला वाचताना तुम्हाला सगळ्यात आधी काय बघायचंय, तर आपल्याला विचारलंय काय ते बघायचंय. आता इथं काय विचारलं आपल्याला, रास विचारली. याच्या अगोदरच्या गणितामध्ये आपल्याला काय विचारलं होतं, सरळ व्याज विचारलं होतं. मग आता काय, ही एक स्टेप काय पुढचा प्रश्न आहे. पण तुमच्या लक्षात येणार नाही आपण एवढ्या सहजतेने जाऊन मित्रांनो की तुम्ही म्हणता सर शेवटचा प्रश्नही इतका सोपा आहे की जेवढा पहिला प्रश्न होता. ओके, मग या ठिकाणी पहा रास विचारलंय. आता तुम्हाला फक्त एक वाक्य ॲडिशनल माहिती पाहिजे, रास म्हणजे काय हे तुम्हाला माहीत पाहिजे. मग रास बरोबर काय, तर रास बरोबर मुद्दल, काय, रास बरोबर मुद्दल अधिक सरळ व्याज. काय, रास बरोबर मुद्दल अधिक काय, सरळ व्याज म्हणा किंवा व्याज म्हणा, ह्या दोघांची बेरीज केली तर काय भेटतं आपल्याला, रास भेटते. मग पाहिलं मुद्दल आपल्याकडे आहे, किती मुद्दल आहे, 5000 आहे. सरळ व्याज आहे का आपल्याकडे, नाही. मग इनडायरेक्टली आपल्याला इथं काय करायचं आहे, तर इनडायरेक्टली आपल्याला अगोदर सरळ व्याजच काढायचं आहे. जेव्हा आपण सरळ व्याज काढू तेव्हा आपल्याला काय करावं लागेल, फक्त मुद्दल आणि सरळ व्याजाची काय करावं लागेल, बेरीज करावं लागेल. मग सरळ व्याजाचं सूत्र मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, आता पुन्हा पुन्हा लिहायची गरज आहे का, सिंपल सूत्र आहे, सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले कालावधी. मग सरळ व्याज काय येईल आपला, x बरोबर मुद्दल किती आहे पहा बरं, 5000 गुणिले काय, दर किती दर आहे, 5%
गुणिले कालावधी किती आहे, तर कालावधी सुद्धा 5 वर्षाचाच कालावधी आहे. ओके, छेदामध्ये काय होईल या ठिकाणी 100. ठीक आहे, हा 0 जाईल, हा 0 जाईल, हा 0 जाईल, हा 0 जाईल. काय राहिलं x बरोबर 50 गुणिले 5 गुणिले 5. आता या ठिकाणी लक्षात घ्या, पेपरमध्ये तुम्हाला अशी लिहायची गरज नाही, तुम्हाला डायरेक्ट इथं कॅल्क्युलेशन आलं पाहिजे. काय 5 गुणिले 5 किती 25, 25 गुणिले 5 बरोबर किती 125 आणि हा 1 काय जशाच्या तसा द्यायचा. म्हणजे किती उत्तर आलं आपलं या ठिकाणी 1250. ही खालची स्टेप लिहायची गरज आहे का, तर अजिबात नाही. जिथं तुम्हाला अवॉइड करायचं आहे ना तिथं मी तुम्हाला सांगणार की मित्रांनो तुम्ही स्टेप करू नका, पण जिथं आवश्यक स्टेप आहे ना तिथं मी तुम्हाला 100% सांगणार की ही स्टेप तुम्ही कराच. ओके, मग या ठिकाणी आपलं उत्तर किती आलं 1250. आपलं काय आलेलं आहे सरळ व्याज आलेलं आहे. हे लक्षात घ्या, काय आलेलं आहे सरळ व्याज आलेलं आहे. आपल्याला काय विचारलंय, तर आपल्याला रास विचारलेली आहे. आता या ठिकाणी पहा त्यांनी काय केले, पहा इथंच 1250 पहिलाच ऑप्शन दिलाय. बऱ्याच वेळेस आपलं 1250 उत्तर येतं, इथं लगेच पहिला ऑप्शन आपल्याला 1250 दिसतो, आपण त्याच्यावरती क्लिक करतो, पुढे निघून जातो. जेव्हा आन्सर की येते तेव्हा आपल्या लक्षात येतं अरे 1250 उत्तर मी लिहिलं तर त्यांनी उत्तर तर वेगळंच दिलंय, मग काय झालं. आणि जेव्हा आपण प्रश्न व्यवस्थित असतो तेव्हा कळतं आपलं इथं काय करायचं राहिलंय, रास विचारले आपल्याला. मग ह्या 1250 मध्ये आपल्याला काय करावं लागेल, मुद्दल अधिक करावं लागेल. मग मुद्दल किती आहे 5000 आहे. मग या ठिकाणी 1250 अधिक जर 5000 केलं तर उत्तर काय येईल आपल्याला या ठिकाणी पहा 6250 येईल. मग कुठे ऑप्शन 6200 पहा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आहे 6200 आणि हेच आपलं काय असणार या ठिकाणी उत्तर असणार आहे. का तर आपल्याला रास विचारलेले. जर आपल्याला त्यांनी सरळ व्याज विचारलं असतं तर आपलं उत्तर किती आलं असतं 1250 आलं असतं. लक्षात ठेवा, म्हणजे विचारलंय किती ना, विचारलंय काय ना, हे खूप महत्त्वाचं आहे. आणि हे कुणाला विचारा महत्त्वाचं आहे की ज्यांचा रिझल्ट फक्त 2 प्रश्नांवर गेलाय आणि त्यांचा असं विचारलंय का याच्यामध्ये गोळ होऊन प्रश्न चुकला, त्यांना विचारा. कदाचित 90% लोकांना हा अनुभव येऊन गेलेला असतो, त्यापैकी तुम्हालाही असू शकतो. ज्याला नाही त्यांच्यासाठी मी सांगतोय प्रश्न तुम्ही व्यवस्थित वाचायचा. ठीक आहे, पुढचा प्रश्न काय आहे 4 नंबर. दशादशे 8.5% दराने 4000 रुपयांची 3 वर्षाची रास किती. आता इथं सुद्धा काय विचारले आपल्याला रास विचारली. मग रास म्हणलं आपल्याला काय करावं लागेल, कुणाची बेरीज करावं लागते, तर आपल्याला मुद्दल अधिक काय करावं लागतं सरळ व्याज करावं लागतं, तेव्हा आपल्याला काय होती रास भेटते. आता पुन्हा पुन्हा सांगायची गरज नाही, मी तुम्हाला सांगितलंय. कुठंतरी तुमच्याकडे तुम्ही गणिताचा व्हिडिओ बघता म्हणजे तुमच्याकडे हातात पेन असला पाहिजे आणि वही असली पाहिजे. ठीक आहे, पेन आणि वही असेल लगेच लिहून घ्यायचं कुठंतरी कोपऱ्यामध्ये आणि पाठ करायचं. चला, सूत्र लिहायची गरज आहे का, इथं सुद्धा सूत्र तेच आहे. काय सरळ व्याज बरोबर मूत क छेद 100. ओके, मग या ठिकाणी सरळ व्याज काढावं लागेल. मग x बरोबर काय होईल, मुद्दल किती आहे 4000. ठीक आहे, 4000 घेऊ, गुणिले दर किती आहे 8.5 आहे. पहा इथं पुन्हा टेक्सिसने काय केलंय पॉईंटमध्ये दर दिलेला आहे. मग काय होईल 8.5 गुणिले किती, आपला कालावधी किती वर्षाचा आहे 3 वर्षाचा आहे. ठीक आहे, छेदामध्ये आपल्याला किती घ्यावं लागतील 100. मग काय होईल पहा हे 2 शून्य आणि हे 2 शून्य काय होतील कट होतील. काय राहिलं 40 गुणिले 8.5 गुणिले 3 राहिले. मग तुम्हाला पुन्हा मी काय म्हटलं होतं इथं 0 आहे आणि इथं पॉईंट आहे म्हटलं, तर हा 0 कट केला तर हा पॉईंट सुद्धा काय होईल कट होईल. मग आपलं गणित काय राहील x बरोबर 4 गुणिले 85 गुणिले 3. आता तुम्ही म्हणाल हे 8.5 चे 85 कसे झाले, तर काय केलं इथला पॉईंट आपण काय केला ह्या शून्यानी कट केला. तुम्ही गुणाकार करून पहा तेवढंच उत्तर येणार आहे. ठीक आहे, मग या ठिकाणी काय होईल पहा गुणाकार करून घेऊ. पहा x बरोबर काय येईल, आता 85चा पाठ माझ्या पाठ नाही तुमच्या पाठ नसणार आहे, मग आपल्याला गुणाकारच करावं लागणार आहे. ठीक आहे, मग काय होईल 4 पंचे 20 0 हातचे आले आपले 2. ठीक आहे, हातचे लक्षात ठेवायचे. 8 चौक किती 32, 32 आणि 2 किती 34. ठीक आहे, गुणिले किती 3. पुन्हा हा गुणाकार करून घेऊ. 3 गुणिले 0 काय होईल 0. 3 चौक किती 12, 12शी 2 हातचे आला 1, हातचे लक्षात ठेवा. 3 त्रिक 9 आणि हातचा 1 किती 10. काय आलं आपलं सरळ व्याज 1020. काय आलं आपलं सरळ व्याज आलं. आपल्याला काय विचारलेलं आहे रास बेरीज आहे. मग हे आपल्याला बेरीज करावं लागेल. मग 4000 मुद्दल अधिक किती 1020. जर या दोघांची बेरीज केली तर आपलं उत्तर किती येणार आहे, तर ते उत्तर येणार आहे आपलं 5020. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं काय असणार आहे या ठिकाणी उत्तर असणार आहे मित्रांनो. ठीक आहे, लक्षात येत आहे. अतिशय सोपं आहे, अतिशय सिंपल आहे. फक्त तुम्हाला सूत्र लक्षामध्ये ठेवायचं आहे, सूत्र डोक्यामध्ये पाठ ठेवायचं आहे. चला
पुढचा प्रश्न पाहू 5 नंबरचा. आता इथं वेगळाच प्रश्न आहे पहा. आपण काय करतो, एका टाईपचे फक्त 2च प्रश्न घेतो. ठीक आहे. मग काय विचारलंय पहा इथं, दशादशे 4 दराने एका रकमेचे 3 वर्षाचे सरळ व्याज 1200 रुपये येते, तर ती रक्कम कोणती. आता काय विचारलंय, ती रक्कम कोणती म्हणजे आपल्याला काय विचारलंय की बाबा मुद्दल किती होती. काय विचारलंय, मुद्दल किती असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. इथं आपल्याला काय केलंय पहा, सरळ व्याज दिले. पहिल्या गणितामध्ये आपल्याला काय करायचे, मुद्दल व्याज दिली होती आणि सरळ व्याज विचारायचे किंवा रास विचारायचे. आता काय केलं त्यांनी, आपल्याला सरळ व्याज गणितामध्ये दिलंय आणि विचारलंय किती रक्कम किती आहे, म्हणजे ती मुद्दल किती आहे असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. ठीक आहे, काही हरकत नाही. आपलं सूत्र पुन्हा तेच आहे, सूत्र बदलायचं नाही. ठीक आहे, सूत्र काय इथे एकदा पुन्हा लिहितो. काय आहे, सरळ व्याज बरोबर काय आहे, मुद्दल गुणिले दर गुणिले कालावधी. सूत्र बदलायचं नाही. छेदामध्ये काय आहे, 100. ठीक आहे, विषय संपला. सूत्रामध्ये किमती टाकायच्या. सरळ व्याज किती दिलंय, त्यांनी सरळ व्याज दिलंय की नाही आपल्याला 1200 रुपये. मग 1200 रुपये घेऊन टाका. चला, त्यांनी जे सांगितलं आपल्याला तेच घ्यायचं, काहीच करायचं नाही. बरोबर. काय इथं काय, मुदक मुद्दल, पण मुद्दल आपल्याला दिली त्यांनी नाही. मुद्दल आपल्याला विचारली म्हटलं, मुद्दल काय करावं लागलं आपल्याला, एक्स मानावं लागेल. मग एक्स गुणिले काय होईल, दर किती दिलाय, 4% दिलाय, गुणिले 4 गुणिले कालावधी किती दिलाय पहा बरं इथं, 3 वर्षास दिलाय. मग काय होईल, गुणिले 3 आणि छेदामध्ये काय होईल, 100. ठीक आहे, इथपर्यंत आले. आता काय होईल, आता यांचं गुणाकार करावं लागेल आपल्याला. आधी 4 त्रिक किती 12 आणि x आहे म्हटलं काय होईल, 12x होईल. पण आता हे 12x जे आहेत हे आपल्याला काय करावं लागतील, बरोबरच्या अलीकडे आणावं लागतील आणि हे 1200 काय करावं लागतील, बरोबरच्या पलीकडे घेऊन जावं लागेल. ठीक आहे, मग आपलं गणित काय होईल पहा, 12x बरोबर काय होईल, किती आहे 1200 गुणिले काय होईल, 100 होईल. बऱ्याच जणांचा प्रश्न आला असेल की हे 100 इथं गुणिले का झाले, तर हे 100 इथं काय आहेत, छेदामध्ये. छेदामध्ये म्हणजे काय आहेत, भागिले आहेत. मग ते बरोबरच्या पलीकडे गेले काय होत असतात, उलट होतं. म्हणजे भागिलेचं काय होतं, गुणिले होतं. मग हे 12x अलीकडे आले, हे 1200 काय झाले, पलीकडे गेले. आता हे 12x कुठून आले, असा एखाद्याला प्रश्न पडू शकतो की नाही, कुठून आले. इथं काय x गुणिले 4, x गुणिले 4 केले किती होईल, 4x होईल. 4x गुणिले 3 किती होईल, 4 त्रिक 12 म्हणजे काय होईल, 12x होईल. मग हे 12x बरोबर काय झालं, 1200 गुणिले 100 झालं. मग x बरोबर काय होईल आपलं, 1200 गुणिले काय होईल, 100. छेदामध्ये किती राहतील आपले, आता हे 12 आपल्याला बरोबरच्या पलीकडे न्यायचे. इथं चिन्ह नाही म्हणजे कोणते आहेत, गुणिले आहेत. पलीकडे गेले होते काय होतील, भागिले होतील. मग भागिले 12 पा 12 1 12, पुन्हा इथं काय होईल, 12 1 12. हे पुढचे 2 शून्य जशाच तसे काय होईल, 100 गुणिले 100. x बरोबर काय, 100 गुणिले 100 म्हणजे किती, तर 10,000. ठीक आहे, मग या ठिकाणी पहा बरं आपल्याला ऑप्शन कुठं 10,000 आहे का, तर या ठिकाणी पहा पहिलंच ऑप्शन 10,000 दिलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी मुद्दल किती आहे मित्रांनो, 10,000 रुपये ही मुद्दल आहे किंवा 10,000 रुपये काय आहे, ती रक्कम आहे. ठीक आहे, संपला विषय. चला पुढचं 6 नंबर पाहू. सेम गणित आहे पहा, काहीच बदल नाही. दशादशे 5 दराने एका रकमेचे 2 वर्षाचे सरळ व्याज 5,000 रुपये येते, तर ती रक्कम कोणती असं या ठिकाणी विचारलेलं आहे. मी तर तुम्हाला तो जो स्क्रीनशॉट आहे ना पेपरचा, जशाच तसं या ठिकाणी स्क्रीनवर घेणार होतो. पण तुम्ही पेपर पाहिले असतील, PDF सगळ्याकडे असेल, पाहिले असेल. ते काय फॉन्ट थोडा छोटा आहे, तो या ठिकाणी तुम्हाला काय होतं, दिसणार नाही व्यवस्थित. म्हणून मी काय केले, त्यातले प्रश्न घेतलेत आणि इकडे टाईप केलेत आणि काय केलंय, प्रत्येक प्रकरणाचे प्रश्न काय केलेत, सेपरेट केलेत. म्हणजे एका व्हिडिओमध्ये आपलं काय एका प्रकरणाचे प्रश्न यावे, त्याच्यासाठी मी एवढं केलं. म्हणजे तुमच्यासाठी काय केलं, मी भाजी घेतली, भाकर घेतली, चुरून मस्तपैकी ठेवले. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, खायचं काम व्यवस्थित तुम्हाला करायचं आहे. तुम्ही जर व्यवस्थित हे खाल्लं ना, तर तुम्हाला ते 100% पचणार आहे. म्हणजे तुमचा 100% रिझल्ट या ठिकाणी काय होणार मित्रांनो, येणार आहे. ठीक आहे, मग काय 6वा प्रश्न आपला दशादशे प्रश्न वाचलेला आहे मी. पुन्हा आपल्याला काय विचारलंय, ती रक्कम कोणती असं विचारलंय. रक्कम विचारलंय म्हणजेच काय विचारलंय, मुद्दल विचारलंय. सूत्र लिहायची गरज आहे पुन्हा नाही. मग डायरेक्ट सरळ व्याज घेऊ. सरळ व्याज किती आहे, तर सरळ व्याज 5,000 आहे. मग काय होईल, 5,000 बरोबर काय होईल, मुद्दल विचारले म्हटलं, मुद्दलच्या जागेवर काय घ्यावं लागेल आपल्याला, x गुणिले दर किती आहे, 5 दर आहे. मग गुणिले 5 गुणिले कालावधी किती आहे, कालावधी 2 वर्षाचा आहे. मग गुणिले 2 आणि छेदामध्ये किती, तर छेदामध्ये 100. ठीक आहे, मग या ठिकाणी गणित काय होईल आपलं, पुन्हा गुणाकार करून घेऊ. 5 दुणे 10, x आहे म्हटलं काय होईल, 10x
मग काय होईल या ठिकाणी 10x बरोबर काय होईल 5000 गुणिले काय होईल या ठिकाणी 100 होईल. ठीक आहे, मागच्या वेळेस सांगितलं मी, आता गुणिले कसं होईल परत परत सांगायची गरज नाही. मग x बरोबर काय होईल 5000 गुणिले 100 छेदामध्ये किती होतील 10 होतील. इथले जे 10 आहेत ते काय होतील बरोबरच्या पलीकडे गेल्यावर काय होतील ते इथं गुणिले आहेत, पलीकडे गेल्यावर काय होतात ते भागिले होतात. ओके, मग काय होईल पहा 0 0 काय होईल कट होईल, एकला काही किंमत नाही. मग काय राहिलं गणित आपलं x बरोबर 5000 गुणिले 10. मग 5000 गुणिले 10 बरोबर काय होईल 5000 जशाच तसे लिहावं लागतील आपल्याला आणि त्याच्यावरती इथला एक 0 द्यावा लागेल. म्हणजे किती होतील तर हे होतील 50,000. पहा बरं ऑप्शन कुठे 50,000 पहा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आहे 50,000. म्हणजे ती मुद्दल किती आहे मित्रांनो तर ती मुद्दल आहे 50,000. ठीक आहे, सोपा प्रश्न आहे, याच्यामध्ये काही असं अवघड नाही, काही रॉकेट सायन्स नाही. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न पहा. तुम्हाला काय सांगितलं होतं मी, त्यांनी छोटे छोटे चेंजेस केलेले आहेत. प्रश्न सरळ व्याजावरती विचारलेत पण एकसारखे विचारलेत का तर नाही, याच्यामध्ये काय केलंय थोडे थोडे त्यांनी काय केलेत चेंजेस केलेले आहेत मित्रांनो. ठीक आहे, मग आता इथं काय चेंजेस केले पहा, गणित वास्तू तुमच्या चेंजेस लगेच लक्षात येईल. 10/10 दराने 5000 रुपयाचे 6 महिन्याचे सरळ व्याज किती. आता इथं काय विचारलंय सरळ व्याजच विचारलंय पण कसं विचारलंय, इथं आपल्याला कालावधी कशामध्ये दिलाय महिन्यामध्ये दिलाय. याच्या अगोदर आपल्याला जेवढे गणित आले होते तिथं कालावधी कशामध्ये दिला होता वर्षामध्ये दिला होता, इथं कशामध्ये दिलाय महिन्यामध्ये दिलाय. मग आपल्याला फक्त काय करायचंय पहा, फक्त थोडासा बदल करायचा आहे. सूत्र पुन्हा आपलं तेच आहे, सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले कालावधी छेद 100. सूत्र कुठेही चेंज होत नाही. सूत्रात मी एकदा डायरेक्ट किमती टाकतो मग तुमच्या लक्षात येईल. सरळ व्याज विचारले म्हटलं काय घ्यावं लागेल सरळ व्याज x बरोबर किती मुद्दल आहे पहा आपली 5000 मुद्दल आहे. ठीक आहे, 5000 गुणिले दर किती आहे 12 आहे, या ठिकाणी 12 गुणिले कालावधी किती आहे पहा कालावधी 6 महिन्याचा आहे. मग या ठिकाणी काय होईल गुणिले 6. आता या ठिकाणी छेदामध्ये काय होईल पहा 100 गुणिले 12 होईल. गुणिले 12 का घ्यायचं तर कालावधी आपल्याला महिन्यामध्ये दिलेला आहे. मग एकूण महिने किती असतात, एका वर्षामध्ये एकूण महिने किती असतात तर 12 महिने असतात. मग ज्यावेळेस तुम्हाला कालावधी महिन्यामध्ये दिला असेल त्यावेळेस तुम्हाला छेदामध्ये हे 12 काय करायचे एक्स्ट्रा घ्यायचे. आपल्या पहिल्या सूत्रामध्ये 12 घेत होतो का आपण, फक्त छेदामध्ये 100 घ्यायचो. इथं कालावधी जर वर्षात असेल तर 12 घ्यायची गरज नाही, पण ज्यावेळेस कालावधी महिन्यात देतील त्यावेळेस आपल्याला 12 हे काय करावं लागतील 100% घ्यावेच लागतील, नाही तर आपलं उत्तर काय होईल या ठिकाणी चुकेल. ठीक आहे, मग काय होईल पहा हे 2 शून्य कट होतील, पुन्हा हे 12 कट होतील. खाली काय राहिलं पहा x बरोबर काय राहिलं 50 गुणिले 6. मग काय होईल x बरोबर काय होईल 5 6 किती 30 आणि हा एक शून्य जसाच तसा. म्हणजे किती आलं आपलं उत्तर x बरोबर 300 आलं. पहा बरं 300 कुठे पहा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपल्याला काय 300 रुपये दिलेला आहे. लक्षात येतंय, अतिशय सिंपल आहे मित्रांनो, अतिशय सोपं आहे. ठीक आहे, फक्त डोकं जागेवर ठेवायचं, सूत्र डोक्यामध्ये पाठ ठेवायचं आणि याच्यासाठी एक तुमचा सराव पण महत्त्वाचा आहे. तुम्हाला मित्रांनो एका चॅप्टरवरचे कमीत कमी 100 प्रश्न सोडवायचे. किती कमीत कमी 100. कुठूनही प्रश्न घ्या, कुठलंही पुस्तक वापरा, पोलीस भरतीला आलेले सोडवा, तलाठी भरतीला आलेले सोडवा, आरोग्य सेवकला आलेले सोडवा, ग्रामसेवकला आलेले, कृषी सेवक, कुठल्याही परीक्षेत आलेले प्रश्न सोडवा, काही फरक पडत नाही. पण कमीत कमी 100 प्रश्नाचा सराव तुम्हाला या ठिकाणी करायचा आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक किती आहे तर 8 आहे. काय विचारले पहा 10/10 2.5 दराने 8000 रुपयाचे 9 महिन्याचे सरळ व्याज किती. आता पुन्हा सरळ व्याज विचारले आणि कालावधी आपल्याला कशामध्ये दिलेला आहे तर तो महिन्यामध्ये दिलेला आहे. सूत्र आपलं सेम आहे, काही बदल करायचं आहे का आपल्याला नाही. मग काय सरळ व्याज विचारले म्हटलं काय होईल x बरोबर मुद्दल किती आहे 8000 आहे, 8000 गुणिले दर किती आहे 2.5 आहे आणि गुणिले कालावधी किती आहे आपला कालावधी 9 महिने आहे. मग 9 या ठिकाणी घेऊ आणि छेदामध्ये काय घ्यावं लागलं आपल्याला 100 गुणिले 12. 12 का घ्यायचे तर आपल्याला कालावधी महिन्यामध्ये दिलेला आहे म्हणून आपल्याला या ठिकाणी 12 घ्यायचे. कालावधी जर वर्षामध्ये असेल तर 12 घ्यायची गरज नाही, हे लक्षात ठेवा. या छोटे छोटे जे बदल आहेत ना हे डोक्यात ठेवा. ठीक आहे, म्हणजे तुमचा मार्क जाणार नाही. मग काय होईल या ठिकाणी पहा हे 2 शून्य काय होतील कट होतील. पुन्हा काय होईल पहा
इथं 9 आहेत, इथं 12 आहेत, 3 भाग बसतोय की नाही पहा. 3 चौक किती 12, 3 त्रिक किती 9. पुन्हा पहा इथं 4 आहेत, इथं 80 आहेत, म्हणजे पुन्हा भाग बसतोय पहा. 4 एक 4, 4 दुने किती 8, पुढचा हा शून्य काय जसा तसा, म्हणजे किती 20. 20 गुणिले किती 2.5 गुणिले 3, 20 गुणिले 2.5 जर केलं तर किती येणार आहे आपलं 25 दुने किती 50. शून्य आणि पॉईंट काय होईल कट होईल, म्हणजे काय होईल 50. एक्स बरोबर काय होईल 50 गुणिले 3, मग एक्स बरोबर काय येईल 5 त्रिक किती 15, पुढचा शून्य जसाच तसा. एक्स बरोबर किती येईल 150 येईल. पहा बरं कुठे ऑप्शन आपला सरळ व्याज 150 रुपये. पहा या ठिकाणी पहिलंच ऑप्शन या ठिकाणी दिलेलं आहे. आतापर्यंत किती चेंजेस केले मित्रांनो त्यांनी 4 चेंजेस केले. काही प्रश्न फरक पडला का आपल्याला अजिबात फरक पडला नाही. इव्हन तुम्हाला जाऊ द्या तुम्हाला हे गणित दिलं आणि हा दर जरी काढायला सांगितला तरी आपण काढू शकतो. फक्त दराच्या जागी इथं एक्स घ्यायचा आणि सरळ व्याज किती घ्यावं लागेल, मग इथला एक्स कट होऊन किती होईल 150 होईल. हे तुम्हाला कुठं दिलं जाईल गणितामध्ये दिलं जाईल. म्हणजे तुम्हाला दर काढायला सांगू, कालावधी काढायला सांगू, मुद्दल सांगू किंवा सरळ व्याज सांगू, सूत्र आपलं सेम आहे. रास सांगितली तरी हेच सूत्र वापरायचं आहे, त्याच्यामध्ये काही बदल करायचा नाही. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न क्रमांक 9 आहे. आता इथं पहा अजून एक स्टेप पुढे पहा काय विचारले पहा. 10 12.5% दराने 29,200 रुपयाचे 50 दिवसाचे सरळ व्याज किती. आता इथं काय केलं त्यांनी पहा 2 चेंजेस केलेत. एक तर काय केलंय थोडी लेवल वाढवली. का आतापर्यंत आपल्याला काय करायचे ठोक अमाऊंट द्यायचे, पण इथं आपल्याला काय केलंय त्यांनी 29,000 वर 200 रुपये दिले. म्हणजे आतापर्यंत आपल्याला काय दिलं होतं 4,000 5,000 10,000 असं देत होते. इथं आता काय केलं आपल्याला 29,200 दिले आणि इथं कालावधी कशामध्ये दिलाय तर तो कालावधी दिवसामध्ये दिलाय. काय केलंय दिवसाचं सरळ व्याज विचारलंय. मग दिवसाचं सरळ व्याज विचारलंय ना, लक्षात एवढंच ठेवायचं की वर्षामध्ये दिवस किती असतात तर वर्षामध्ये 365 दिवस असतात. आता एखादा म्हणून सर ते लीप वर्ष असल्यावर तुला माहिती आहे की इथं गणित वाचून कुठं कळालं का तुला लीप वर्ष आहे नाही कळालं, मग कशाला एक्स्ट्रा डोकं लावायचंय. आपण जर एक्स्ट्रा बुद्धी वापरली तर आपण काय होतो गर्वाचं घर नेहमी खाली असतं, म्हणजे आपण खड्ड्यामध्ये पडू शकतो, आपला मार्क जाऊ शकतो. ठीक आहे. त्याच्यामुळे वर्षाचे दिवस जिथं लीप वर्ष दिलं असतं तिथं आपल्याला किती घ्यायचे 365 घ्यायचे आहे. ठीक आहे. मग सूत्र आपलं तेच आहे. फक्त काय करावं लागलं आपल्याला छेदामध्ये जिथं आपण महिन्याचं विचारल्यावर 12 घेतो तर तिथं वर्षाचं विचारल्यावर काय घ्यावं लागेल 365 घ्यावं लागेल. सूत्र पुन्हा लिहायची गरज आहे का अजिबात नाही. सरळ व्याज विचारले म्हटलं काय होईल एक्स बरोबर मुद्दल किती आहे आपली 29,200 आहे गुणिले काय आहे आपलं व्याजाचा दर किती आहे 12.5 आहे. 12.5 गुणिले कालावधी किती आहे 90 दिवस आहे आणि छेदामध्ये आपल्याला काय दिलंय 100 गुणिले काय घ्यावं लागेल आपल्याला वर्षाचे दिवस घ्यावं लागतील 365 दिवस. का घ्यावं लागतील तर कालावधी आपल्याला या ठिकाणी दिवसामध्ये दिलेला आहे म्हणून दिवस घ्यावं लागतील. ठीक आहे. मग 365 घेतले. आता काय करावं लागलं आपल्याला याला भाग द्यावा लागेल की नाही बरोबर की नाही. मग भाग देऊन घेऊ पहा. आता या ठिकाणी पहा हे 2 शून्य कट होतील, हे 2 शून्य कट होतील. सॉरी या ठिकाणी 90 दिवस घेतले मी, इथे किती दिवस आहेत 50 दिवस आहेत. किती दिवस आहेत 50 आहेत. एक मिनिट मी पुसतो किती दिवस आहेत 50 आहेत या ठिकाणी 50 दिवस. ओके. मग काय होईल पहा इथं 50 आहेत इथं 365 आहेत. 5 ने 100% भाग जाणार आहे बरोबर. मग काय होईल 5 10 किती 50. इथं काय होईल पहा भाग देऊ 5 ने 7 5 किती 35. खाली 1 राहिला 1 वरती पुढचे 5 घेतले किती झाले 15. 5 त्रिक 15 किती राहिले या ठिकाणी 73 राहिले. ठीक आहे. आता 73 ने ह्या 292 ला भाग बसतोय पहा 73 1 73 73 चौक किती 292. ठीक आहे. आता या ठिकाणी काय होईल पहा एक्स बरोबर आपलं काय राहिलं 4 गुणिले किती 12.5 गुणिले किती हे 10 म्हणजे गुणिले 10 राहिलेत. मग पुन्हा इथं काय होईल इथं शून्य शेवटी शून्य असल्यामुळे इथला पॉईंट काय होईल कट होऊन जाईल. म्हणजे 12.5 गुणिले 10 बरोबर काय होईल एक्स बरोबर काय होईल 4 गुणिले काय होईल 125 होईल. मग 4 गुणिले 125 बरोबर किती होईल या ठिकाणी 500 होईल.
मग हे 500 आपलं काय असणार आहे, या ठिकाणी उत्तर असणार आहे. 10 दिवसाचा सरळ व्याज किती असणार आहे, 500 रुपये असणार आहे. कुठे ऑप्शन 500, ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपल्याला 500 रुपये दिलेला आहे. अतिशय सिंपल आहे, अतिशय सोपं आहे. ठीक आहे. पुढचा आणि आपला शेवटचा प्रश्न 10वा काय विचारले पहा, दशादशे 15% दराने 7,300 रुपयाचे 10 दिवसाचे सरळ व्याज किती, असं सिंपल आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. सगळ्यांनी याचं उत्तर काढायचं आहे आणि येणारं उत्तर काय करायचं मित्रांनो कमेंटमध्ये सांगायचं आहे. त्याचबरोबर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला गडबडीत सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर मित्रांनो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि आपला व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला म्हणजे व्हिडिओ तुम्हाला आवडलेलाच आहे. तर आवडलाच आहे तर मित्रांनो काय करा, प्लीज एक लाईकसुद्धा व्हिडिओला करत जा. आता हे लाईक आणि सबस्क्राईब कशासाठी आहे, तर आपले जे इथून पुढे येणारे व्हिडिओ आहेत हे तुम्हाला दिसावे त्याच्यासाठी काय आहे, लाईक आणि शेअर करायचे. ठीक आहे. धन्यवाद मित्रांनो, भेटूया आपल्या उद्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.